आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता समिधाचं वर्षश्राद्ध असल्यामुळे होम हवन सगळं काही चालू असतं. ती पूजा स्वतः आनंदीच घेत असते आणि सगळेजण पूजेला बसलेले असतात. पण तेवढ्यातच पृथ्वी तिथे येतो, कळशीमध्ये पाणी घेतो आणि सगळं पाणी त्या होमवरती टाकून होम विझवून टाकतो. तेव्हा तिथे बसलेल्या सर्व माणसांना खूपच मोठा धक्का बसतो की अचानकपणे पृथ्वीने असं का केलं. होम विझवून टाकणं ही काही चांगली गोष्ट नाही. समिधाचं वर्षश्राद्ध असल्यामुळे ठेवलेलं ते होम होतं आणि ते पृथ्वीने विझवून टाकावं. सगळ्यांना धक्का बसतो. तिथे पृथ्वी, पांजल आणि मिताली हे तिघेही जण त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा पृथ्वीचा हा आगाऊपणा बघून युगंधर आता उठून उभा राहतो आणि म्हणतो, पृथ्वी, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करायची. तेव्हा इथे पृथ्वी आणि युगंधर या दोघांचा आमनासामना झालेला असतो. पृथ्वी म्हणत असतो की बास करा तुमची ही नाटकं. युगंधर निंबाळकर, ज्या वेळेला माझ्या आईला तुमची सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळेला तुम्ही माझ्या आईला मरणाच्या दारात सोडून तुमच्या बिझनेस मीटिंग सांभाळत होतात. मग आता होम हवन करण्याची तुम्हाला गरजच काय. तेव्हा युगंधर म्हणत असतो, पृथ्वी, तू नाही सांगायचं मला माझ्या बायकोसाठी मी काय केलं पाहिजे आणि काय नाही ते. आणि तसंही आता समिधाचं वर्षश्राद्ध आहे आणि त्यासाठी ठेवलेलं हे होम होतं. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोसाठी ठेवलेलं होम हे विझवून टाकायची. एवढं पवित्र कार्य होतं आज आणि हे पवित्र कार्य व्यवस्थितरित्या पार पाडावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये तू विष कालवायला का आलास. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, बास करावं तुमची ही नाटकं. तुम्ही इथे तुमच्या केलेल्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी हे सगळं करताय ना. तेव्हा तिथे शिल्पा म्हणत असते, अरे काय बोलतोयस हे तू पृथ्वी. हे बघ, मला माहिती आहे तुझा इथे युगंधरवरती राग आहे, म्हणून तो राग तू अशा पद्धतीने काढणार आहेस का. तेव्हा तो म्हणतो, हे बघ आत्या, तू तुझ्या भावाची बाजू घेऊ नकोस. शिल्पा म्हणते, मी घेणार. माझ्या भावाला वाटेल ते बोललेलं मी खपून घेणार नाही. तेव्हा इथे तुमचं माझ्या आईवरती प्रेमच नव्हतं, तुमच्यामुळे माझी आई गेली. तेव्हा इथे माई म्हणतात, पृथ्वी, अरे काय बोलतोयस तू. वडिलांजवळ या भाषेमध्ये बोलतात का. तेव्हा तो म्हणतो, माई तुम्ही शांत राहा, तुम्ही काही बोलू नका. हा माणूस कितीही दाखवत असला ना की किती चांगला आहे, त्याला सगळ्यांची किती काळजी आहे, पण तरी हा माणूस एक नंबरचा ढोंगी आहे. गावासाठी असेल तो देव माणूस, पण माझ्या आईसाठी आणि आमच्यासाठी तो अजिबात देव माणूस नाही आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा. जर तुझ्यासाठी मी ढोंगी आहे, जर तुझ्यासाठी आम्ही महत्त्वाचे नाही, मग तू इथे कशाला आलाय सांग ना, काय गरज आहे तुझी इथे यायची. तेव्हा आप्पा म्हणतात, ए पृथ्वी बाळा, शांत हो बरं तू, आणि वडिलांजवळ या भाषेत बोलू नको रे. असं काही नाही आहे, समिधावरती त्यांचं खूप जास्त प्रेम होतं. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो की हे बघा, तुम्ही तर काही बोलूच नका आप्पा, तुम्ही खूप साधे आहात, पण मला माहिती आहे ना युगंधर निंबाळकर हा माणूस नक्की कसा आहे ते. ना करता तर हा माणूस आहेच, एक नवरा म्हणून सुद्धा आणि बाप म्हणून सुद्धा. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, पृथ्वी, तोंड सांभाळून बोल, कळलं ना तुला, पायरी ओळखून बोलायचं. तेव्हा इथे आता युगंधर म्हणत असतो, तुला सांगायची गरज नाही आहे की माझं माझ्या बायकोवरती किती नितांत प्रेम होतं ते. तुला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आहे, समिधावरती माझं जीवापाड प्रेम होतं. इथे आता आनंदी कन्फ्यूज झालेली असते. तिला वाटत असतं की युगंधरचं फक्त लग्न झालं होतं, त्याला मुलं वगैरे आहेत याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. पण आता तिला अचानकपणे कळलेलं असतं की त्यांना 3 मुलं आहेत आणि तीसुद्धा तिच्यापेक्षा वयाने मोठी आहेत. तेव्हा इथे आता पृथ्वी म्हणत असतो की माझ्या आईला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होतात. तेव्हा इथे मी माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. जेव्हा ती कॅन्सरच्या आजारामध्ये तडफडत होती तेव्हा तुम्ही बिझनेस मीटिंग करण्यामध्ये, तुमचा इगो इथे सॅटिस्फाय करण्यामध्ये बिझी होतात. तेव्हा तुम्ही माझ्या आईबरोबर तिची साथ द्यायला होतात का, सांगा ना. तेव्हा शिल्पा म्हणते, अरे पृथ्वी, तो बिझनेस मीटिंगमध्ये बिझी होता, त्याचं इथे समिधाकडे लक्ष नव्हतं असं नाही रे, त्याने खूप प्रयत्न केले होते, खूप ट्रीटमेंट केली होती. तेव्हा युगंधर म्हणतो, जाऊ दे ना गं ताई, अगं याला काय सांगायचं आपण, हा आहे तरी कोण.
याने आपल्या आईची काय किंमत केली असेल. ज्याला वडिलांबरोबर कसं बोलायचं, त्यांना मान कसा द्यायचा ते कळत नाही, तो इथे आईच्या प्रेमावरच्या गोष्टी करतोय. तेव्हा पृथ्वी म्हणतो, तुम्हाला काय आम्ही मान सन्मान द्यायचा सांगा ना. युगंधर निंबाळकर, सांगा तुम्हाला आम्ही मान सन्मान का द्यायचा? तुम्ही काही केले का आमच्यासाठी? एक बाप म्हणून तुम्ही कुठली कर्तव्य पार पाडली सांगा. तेव्हा इथे आता युगंधर म्हणतो, नाही पडलीत ना कर्तव्य पार, मग कशाला आलास इथे? का माझ्या पैशांवरती इथे उड्या मारतोस? अरे एवढाच जर तुझ्यामध्ये स्वाभिमान असेल ना, तर का खर्च करतोस माझे पैसे? आणि का आलास तू इथे? आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. तेव्हा पृथ्वी म्हणतो, दुसरं तुम्हाला येतं काय हो बोलताना? सांगा ना, तुम्हाला दुसरं काही बोलताना येतं का? एवढंच तर येतं तुम्हाला की इथे आलास कशाला, इथून निघून जायचं. आधी माझ्या आईला स्वतःपासून दूर केलं, तिला मारून टाकलं, आणि आता तुम्हाला तुमची मुलंसुद्धा नको झाली आहेत. आणि ज्या पैशांबद्दल तुम्ही बोलताय ना, हा तुमचा पैसा आम्ही खर्च करणार आणि करत राहणार, कारण हे फक्त तुम्ही कमावलेली संपत्ती नाही आहे, तर माझ्या आईने तुम्हाला हाताला धरून बघितलेलं हे स्वप्न आहे. आणि ते स्वप्न पार पाडण्यासाठी माझ्या आईने खूप खास्ता काढल्यात, तिने खूप पैसे दिलेत तुम्हाला, त्यामुळे हे पैसे मी उडवणार. तेव्हा लगेच तिथे विद्याधर येतो आणि म्हणतो, अरे काय करतोयस पृथ्वी बाळा? अरे तुझ्या आईचं वर्षश्राद्ध आहे ना, आणि बापासमोर असं कोणी बोलतं का? इतकं उद्धट बोलणार आहेस का त्याला? तेव्हा पृथ्वी म्हणतो की हो, बरोबर बोलतोय मी काका, असंच बोलायला पाहिजे ह्या युगंधर निंबाळकरला. सांगा ना, याने नवरा म्हणून त्याचं काय कर्तव्य पार पाडले? बाप म्हणून त्याने काय कर्तव्य पार पाडले? तेव्हा शिल्पा म्हणते, पृथ्वी, माझ्या भावाला या भाषेत बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही आहे, कळलं ना तुला? तेव्हा युगंधर म्हणतो, आत्या, तू तुझ्या भावाच्या चुकांवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नको. हे बघ, मला माहिती आहे, माझी आई समिधा आई तुझी ही खूपच जास्त जवळची मैत्रीण होती, आणि तू माझ्या आईसाठी खूप काही केलेस. मी तुझा खूप रिस्पेक्ट करतो, मी आईच्या जागीच तुला मानतो, पण ह्या माणसाचा मी अजिबात आदर करणार नाही आहे. अगं, हा गावासमोर, त्याचबरोबर दुसऱ्या माणसांसमोर स्वतःला देव माणूस म्हणत असेल, पण माझ्या नजरेत तू बघशील ना, या माणसाची काडी मात्र किंमत नाही आहे. अगं, हा माणूस देव माणूस असूच शकत नाही. जो स्वतःच्या मुलाबाळांवरती लक्ष ठेवत नाही, तो माणूस देव माणूस कसा काय असेल? तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, तू मला माझी कर्तव्य सांगायची गरज नाही आहे. तेव्हा इथे मग एवढाच जर तुला प्रॉब्लेम आहे ना, मग का आलास तू इथे? निघून जा, आत्ताच्या आत्ता निघून जा. माझ्या आणि समिधाच्या प्रेमावरती टीका करायची तुला गरज नाही आहे. तुला मी सर्टिफिकेट का देऊ? तू आहेस कोण? तेवढा मान सन्मान मी तुला देत नाही. तेव्हा पृथ्वी म्हणतो, तुमचा मान सन्मान हवाय तरी कुणाला हो? जो माणूस इथे बाप म्हणून आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकत नाही, त्याची आपल्याला मान सन्मानाची सुद्धा गरज नाही आहे. आणि तेव्हा इथे जेव्हा तुमच्याकडे बोलण्यासारखं काही नसतं ना, तेव्हा तुम्ही फक्त निघून जायला सांगता. अहो, तुम्हाला आम्ही इथे नको आहे म्हणून तर बोर्डिंग स्कूलमध्ये टाकून मोकळे झालात ना तुम्ही. तेव्हा युगंधर म्हणतो, बोर्डिंग स्कूलमध्ये मी तुम्हाला जायला सांगितलं नव्हतं, तो तुमच्या स्वतःचा निर्णय होता. तुम्हाला इथे राहायचं नव्हतं म्हणून. मग का मुंबईमध्ये शिकताय? का तुम्ही इथे शिकला नाही सांगा ना? मुंबईमध्ये राहून शेवटीला बोर्डिंग स्कूलमध्ये सुद्धा माझ्याच इथे पैशांवरती ऐशो आराम केलात ना तुम्ही. तेव्हा इथे आता पृथ्वी म्हणत असतो की काही उपकार नाही केलेत, मुलं आहोत ना आम्ही, मग तुमच्या पैशांवरती जर आम्ही ऐशो आराम केला तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आणि फक्त तुम्ही कमावलेली संपत्ती नाही, माझ्या आईने सुद्धा तुम्हाला खूप साथ दिली, खूप हातभार लावला, आणि त्याचमुळे आम्ही ह्या पैशांवरती आता जर तुम्ही म्हणताय ना जगतोय, तर आम्ही ऐशो आरामात जगणार. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, अरे बाळा पृथ्वी, अरे जाऊ दे की, अरे किती बोलशील आता बाप्पाला सगळ्यांसमोर, बास कर बरं, बास कर. तेव्हा पृथ्वी म्हणतो, हीच तर लायकी आहे ना यांची, यांना बोलल्याशिवाय तरी कळणार आहे का? तेव्हा इथे आता पृथ्वी वाटेल तसं बोलत असतो. बाप म्हणून कुठे कुठे कमी पडला ते सांगत असतो की ही तुमची सगळ्यात लहान मुलगी, धाकटी मुलगी मिताली. सांगा ना, बाप म्हणून कधी हिच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभे राहिलात? अहो, ही मिताली ही जेव्हा कॉलेजमध्ये जाते ना, तेव्हा हिला कधी कधी यायला उशीर होतो, कधी कधी रात्र होते. जेव्हा ते आपल्या मैत्रिणीबरोबर ते रात्रीच्या अंधारातून येत असते ना, तेव्हा तिचा बाप तिला प्रोटेक्ट करायला नसतो, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला नसतो, तर तिचा हा भाऊ असतो जो तिला अंधारामधून तिला प्रोटेक्ट करत तिला हॉस्टेलपर्यंत सुखरूपरित्या घेऊन जातो. हे कळतंय का तुम्हाला? तिचा भाव असतो जो तिला सुखरूपरित्या घरी घेऊन जात असतो. आणि हा तुमचा मुलगा प्रांजल,
याचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता, याचा जेव्हा पाय फ्रॅक्चर होता, हात फ्रॅक्चर होता, तेव्हा सांगा ना तुम्ही होतात का त्याच्याबरोबर? त्याला इथे सांभाळण्यासाठी त्याच्या पायातून इतकं रक्त येत होतं, रक्ताच्या थारोळ्यातून मी त्याला उचलून हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो, त्याच्यावरती ट्रीटमेंट केली होती. त्यानंतर मी त्याला घरी घेऊन आल्यानंतरसुद्धा मी त्याची काळजी घेतली. त्याचा आई आणि त्याचा बाबा दोन्हीसुद्धा मी झालो. मी घेतली त्याची काळजी. सांग प्रांजल, तुझी काळजी कुणी घेतली? तेव्हा प्रांजल म्हणतो, माझ्या पृथ्वी दादाने माझी काळजी घेतली. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, बघितलं का? अहो, इतका तुमचा मुलगा आजारी असताना, त्याचा पाय फ्रॅक्चर असताना तुम्ही फक्त एकदा तरी त्याला बघायला आलात? तुम्ही पाठवलेत ते फक्त पैसे पाठवलेत आणि तुम्ही मोकळे झालात. अहो, पण त्याला बघायला आलात? त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला आलात का तुम्ही? तेव्हा माई म्हणतात, अरे पृथ्वी बाळा, त्यावेळेला समितासुद्धा आजारी होती आणि आपल्या फॅक्टरीचे इथे जे कर्मचारी आहेत ना, ते संपावर गेले होते. इथे खूप मोठा राडा झाला होता, म्हणून तुझ्या वडिलांना येता आलं नाही, पण त्यांनी पैसे पाठवून दिले ना. तेव्हा पृथ्वी म्हणतो, का बापाचं कर्तव्य फक्त एवढंच असतं का, की पैसे पाठवून झाले की सगळं झालं? मुलाबाळांना आपल्या आईची माया तर आता मिळत नाही आहे, पण वडिलांची इथे माया नसते का? सांगा बरं, वडिलांनी तरी मुलांना जीव लावला पाहिजे ना, पण तसं हे काहीच करत नाही. यांचं प्रेम फक्त त्यांच्या फॅक्टरीवरती, त्यांच्या बिझनेसवरती आणि त्यांच्या या खोट्या त्यांच्या प्रतिमेवरती आहे. त्यामुळे यांनी माझ्या आईसोबतसुद्धा तसंच केलं. ते कॅन्सरमध्ये असताना मीटिंगला जाऊन माझ्या आईकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटीला ती बिचारी मेली. यांच्यामुळे मेली माझी आई, फक्त आणि फक्त यांच्यामुळे. तेव्हा युगंधरला इतका राग येतो, तो रागाच्या भरात जातो आणि आता आपली चप्पल उचलून पृथ्वीला मारण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या अंगावरती धावून जात असतो आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, अर्ध्या लोकांनी इथे पृथ्वीला पकडलेलं असतं, तर अर्ध्या लोकांनी युगंधरला पकडलेलं असतं आणि त्यांच्यातलं भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला जात असतो. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो की हेच तर करत आलात ना तुम्ही. जेव्हा तुमच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसतं ना, जेव्हा तुमच्याजवळचे शब्द संपलेले असतात ना, तेव्हा तुम्ही असं मारायला हात उगारता. अशी चप्पल वगैरे फेकून मारून तुमचा इगो सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही करा, पण त्याने काहीच उपयोग होणार नाही आहे. कारण का मी बोलायचा थांबणार नाही आहे. मी जे काही बोलतो आहे ते सगळं खरं बोलतो आहे, अगदी मनापासून बोलतो आहे. तुम्हाला कदाचित ते पटत नसेल किंवा पटतही असेल आणि म्हणून तुम्हाला तुमचे जे काही काळे कर्म आहेत ना, ते ऐकवत नाही आहे ना, म्हणून तुम्ही माझ्यावरती हात उगारायला येत आहे. पण तरीसुद्धा मी बोलत राहणारच. तेव्हा विद्याधर म्हणतो, काय गं आनंदी बघतेस ना काय चाललंय ते? बरं झालं तुला दिसत नाही, नाहीतर आता तुला काय बघावं लागलं असतं काय माहिती. बघतेस ना, युगंधरची मुलं आली आहेत, त्याला जाब विचारायला. तेव्हा इथे आनंदी त्याचं म्हणणं ऐकत असते, पण ती खरोखर ते सगळं आता ऐकून खूपच जास्त घाबरलेली असते. पृथ्वी म्हणत असतो की तुमच्यासारखा बाप जर असण्यापेक्षा नसला असता ना, तर जास्त बरं झालं असतं. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या नव्हत्या, तर काय गरज होती आम्हाला जन्म द्यायची? माझ्या आईच्या बाबतीतसुद्धा तुम्ही चुकीचे वागलात आणि आमच्या बाबतीतसुद्धा तुम्ही चुकीचेच आहात. त्यानंतर इथे विद्याधर म्हणत असतो, आनंदी अगं घाबरू नकोस गं. इथे आता समिधा वहिनी आणि युगंधर दादाची मुलं आली आहेत, पण तू घाबरू नकोस, मी आहे की तुझी काळजी घ्यायला. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो की तुम्ही प्रत्येक वेळेला नाकारतेच निघालात, एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून सुद्धा. तेव्हा युगंधर म्हणत असतो, मी ना करता निघालोय, तुमच्यासाठीच तर एवढं सगळं करतोय ना मी. तुम्हाला प्रत्येक वेळेला पैसे मी पाठवून देतो की नाही? अरे तुमच्यासाठी काय कमी केलं मी? तुम्हाला इथे शिका म्हटलं तर तुम्हाला शिकायचं नव्हतं. समिधासाठी सुद्धा मला जेवढं शक्य झालं तेवढं मी केलं, पण आता तिचं जर आयुष्यच तेवढं होतं तर मी त्याला काय करणार होतो? पण त्यासाठी सुद्धा तू मला गुन्हेगार ठरवतोयस? एवढी हिंमत आहे का तुझी? तो म्हणतो की तुम्हाला जे करायचं आहे ते करा हो. तुम्ही मला मारायला येणार ना, मारा ना तुम्ही मला, पण काही झालं ना तरी मी घाबरणार नाही आहे, मी तुम्हाला बोलणारच. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, तुझी तेवढी लायकी तरी आहे का रे बरोबरीने बोलायची? अरे तू ज्या रस्त्याने चालत येतोयस ना, तो रस्तासुद्धा मी तुला बनवून दिलाय, कळते का तुला? आणि जेवढी तू मला भिडायचं म्हणतोयस तेवढी ना तुझ्यामध्ये ताकद आहे ना, तेवढा तुझ्यामध्ये अनुभव आहे मला भिडणे इतका. आणि तसंही तू आता जे काही माझ्याबद्दल आणि समिधाबद्दल बोललास ना, ते बोलायची सुद्धा तुझी लायकी नाही आहे. तो म्हणतो मी बोलणार,
युगंधर निंबाळकर मी बोलणार, कारण का तुमची तीच लायकी आहे. तेव्हा युगंधरला राग येतो. तो म्हणतो पृथ्वी आणि त्याला चप्पल फेकून मारतो. त्याची कॉलर पकडतो आणि त्याच्या थोबाडीत देतो. तो म्हणतो मारा ना मारा. अहो दुसरं तुम्हाला येतं तरी काय? मारायचं, धमकी द्यायची आणि समोरच्या माणसाचं तोंड बंद करायचं. माझ्या आईच्या बाबतीत पण तुम्ही तसेच वागलात ना. त्या बिचारीने जर तुमच्याकडून काय अपेक्षा केली तर तुम्ही म्हणायचं की माझं महत्त्वाचं काम आहे, माझी तर मीटिंग आहे, इथं लोक संपावरती चालली आहेत. एवढंच तर तुम्ही सगळं सांभाळत आलात ना. त्यापुढे तुम्हाला माणूस कधीच महत्त्वाचा नव्हता. माझ्या आईने तुम्हाला स्वप्न बघायला शिकवलं. तुमची तेवढी पात्रता तरी होती का हो? तेवढी लायकी होती तुमची? रस्त्यावर पडलेलात तुम्ही रस्त्यावरती, पण माझ्या आईने तुम्हाला तिथून बाहेर काढलं. तुम्हाला हाताला धरून तिथून तुम्हाला सुखरूपरित्या बाहेर काढलं आणि म्हणून तुम्ही आज इतके सक्सेसफुल आहात. कळतंय का तुम्हाला? आणि तुम्ही मला हात उघडून मला गप्प करणार. माई म्हणतात की अरे बाळा पृथ्वी, अरे शांत होणार आहे तू, आणि हे काय बोलतोयस तू? हे बघ, त्यावेळेला परिस्थिती अशी होती की त्याची इच्छा असताना सुद्धा त्याला थांबता येत नव्हतं. पण म्हणून त्याचं समितावरती प्रेमच नव्हतं असं नाही रे. आता तुझ्या आईला जाऊन इतकी वर्ष झाली, पण तरीसुद्धा तुझ्या बाबांनी आमची अगदी स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे काळजी घेतली, आम्हाला सांभाळलं. अरे त्याचं समिधावरती आणि आमच्यावरती सुद्धा तेवढंच प्रेम आहे रे. तेव्हा पृथ्वी म्हणतो नाही माई आप्पा, या माणसाचं काही तुमच्यावरती प्रेम नाही आहे. याने जे काही काळे कर्म केले आहेत ना, तेव्हा या माणसाला आरशामध्ये बघण्याची लाज वाटत असेल ना, म्हणून ते आता आपल्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी तुमच्यावरती पैसे खर्च करताय, तुमचं काळजी घेण्याचं नाटक करताय. नाहीतर या माणसाला स्वतःच्या स्वार्थापुढे कधी कुणी दिसतं का? अजिबात नाही. आणि आता जे काही करताय ते तुमच्यासाठी, ते स्वतःच्या मनाला थोडीफार शांतता मिळावी म्हणून. नाहीतर या माणसाने तुमच्यासाठी सुद्धा काहीही केलं नसतं. जसं माझ्या आईकडे दुर्लक्ष केलं ना, तसं तुमच्याकडेही केलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता पृथ्वी काय म्हणतो की इथे फक्त एक होम हवन होणार नाही, तर दुसरासुद्धा हवन होणार. तेव्हा इथे दुसरा होम पेटवण्यासाठी जे जे काही लागणार असतं ते त्याने आता मांडलेलं असतं. त्यानंतर गुरुजी म्हणतात की इथे तुमच्या आईचा फोटो लागेल. तेव्हा पृथ्वी लगेच उठतो आणि तिथे समिताचा फोटो आता युगंधरने मांडलेला असतो ना, तो फोटो पृथ्वी घेऊन जात असतो. तो पृथ्वी फोटो घेऊन जात असताना युगंधर त्याला अडवतो. त्याच्या हातातून समिताचा फोटो हिसकावून घेतो आणि त्याच वेळेला तो फोटो आता खाली पडतो आणि त्याच्या काचा फुटतात. त्यानंतर पृथ्वी त्यातला जो काही फोटो असतो तो उचलतो आणि फोटो उचलून तो घेऊन जात असतो. तेव्हा एका बाजूने युगंधर तो फोटो पकडतो आणि दुसऱ्या बाजूने पृथ्वी आणि समिताचा फोटो आता मधल्या मध्ये फाडलेला असतो. कारण दोघेही एकमेकांच्या दिशेने तो फोटो खेचून घेतात ना. कागदाचा फोटो असल्यामुळे आता समिताचा फोटो मधूनच फाटलेला असतो आणि अर्धी बाजू युगंधरकडे येते तर दुसरी बाजू पृथ्वीकडे गेलेली असते. तेव्हा आनंदीला हे सगळं चित्र बघून खूपच जास्त आता वाईट वाटत असतं.